बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। मिरज तालुक्यातील आरग येथील साखर कारखान्याजवळ तिघांना मारहाण करून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ट्रॅक्टरच्या आडवी गाडी आल्याने वडिलांना मारहाण करण्यात आल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण करण्यात आली आहे। 11च्या सुमारास ही घटना घडली आहे। संदीप महेंद्र बेरड वय 18 यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्याच्यासह त्याचा भाऊ स्वप्नील महेंद्र बेरड व मामा धर्मा महादेव नाईक या तिघांना मारहाण करून जखमी करण्यात आला आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सुचित खोत राहणार लक्ष्मीवाडी आरग याच्यासह अनोळखी 7 व्यक्ती अशा 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्लास्टिकच्या खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली आहे। याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरग नरवाड रोडवर ट्रॅक्टरच्या आडवी गाडी आल्याने बेरड यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आले। याचा जाब विचारण्यासाठी स्वप्नील बेरड, संदीप बेरड, धर्मा नाईक हे तिघे आरग साखर कारखाना येथे गेले होते। यावेळी सुचित खोत व त्यांच्या सोबत असलेल्या 7 लोकांनी प्लास्टिकच्या खोऱ्याच्या दांड्याने तिघांना मारले। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।